आपण जे पाहतोय इथं जेट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, खरं सर वेगवेगळ्या प्रकारचे जेट आहेत की जे फळझाडासाठी सुटेबल आहेत. ज्या फळझाडाचा सावलीचं क्षेत्र जास्त वाढलेलं असतं किंवा जमीन ही जास्त मुरमाड आहे, हलकी जमीन आहे, त्या ठिकाणी आपल्याला ड्रिपरच्या जागी या इनलाईनच्या जागी हे जेट वापरता येतात. ह्याच्यामध्ये चालू कर, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आहेत. आपल्याला ठराविक पॅटर्न निवडून आपल्याला ते वापरून त्याचा करता येतो. जे मी इथं उभा आहे हा जेटचा पॅटर्न 270 डिग्रीचा आहे, म्हणजे आपल्या झाडाच्या बुंद्यावर पाणी जाणार नाही. आपल्याला 2 जेट घेऊन आपण त्या झाडाच्या सावलीच्या कक्षेत आपण पाणी देऊ शकतो. लवकर पाणी देणं होईल आणि झाडाच्या जवळचं क्लायमेट आहे, वातावरण आहे, ते थंड बनवायचं काम करेल. उन्हाळ्यामध्ये ह्याचा आपल्याला फळझाडासाठी चांगला फायदा घेऊन झाडाची जोमदार वाढ होईल आणि झाडाजवळचं क्लायमेट थंड ठेवता येईल. ही एक सिस्टम आहे, आपण फळझाडासाठी वापरू शकतो. आणि निवड करताना ह्याचं प्रेशर, त्याचा डिस्चार्ज, त्याचा पॅटर्न आणि त्याचा थ्रो ह्या गोष्टी विचार करून आपण प्रॉपर जेट निवडायचा आहे. ह्याच्यामध्ये ह्या 2 लाईन जेटच्या आहेत. हा मिस्टिंग डिवाइस आहे, मिस्टच्या फॉर्ममध्ये पाणी दिलं जातं आहे, जेटमध्ये जेटच्या फॉर्ममध्ये पाणी दिलं जातं आहे. आणि हे स्प्रिंकलर आहेत जे 1 फुटाच्या स्टेकवर वापरून आपण फळझाडांना झाडाच्या सावलीच्या क्षेत्रात पाणी देऊ शकतो. पुढची सिस्टम आहे आपल्याला फॉगर. या फॉगर सिस्टममध्ये आपल्याला वेगवेगळे फॉगर आपल्याला लावून कूलिंगचा फायदा घेता येतो. ग्रीन हाऊसमध्ये, पॉली हाऊसमध्ये आपल्याला वातावरण निर्मिती करायची आहे, ह्युमिडिटी वाढवायची आहे आणि टेम्परेचर डाऊन करायचं आहे. त्या ठिकाणी आपण या फॉगरचा वापर करू शकतो आहे. या फॉगरचं प्रिन्सिपल आहे, वरतून ड्रॉप पडला की हवेतच जिरला पाहिजे, झाडावर किंवा जमिनीवर पडला नाही पाहिजे. तितका वेळ आपण काही सेकंद फॉगर चालवणार आहोत ह्युमिडिटी आणि टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आणि ग्रीन हाऊस पॉली हाऊसमध्ये त्याचा आपण फायदा घेणार आहोत. दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जसे की दुभते जनावरं आहेत, जशा म्हशी, गाई, त्या गाईच्या गोट्यासुद्धा आपण, म्हशीच्या गोट्यासुद्धा आपण ह्याचा वापर करून क्लायमेट कंट्रोल करून दुधाचं उत्पादन वाढवू शकतो आहे किंवा मेंटेन करू शकतो आहे. उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे दुभते जनावरं दूध कमी देतात आणि ते दुधाचं प्रमाण जर मेंटेन ठेवायचं असेल तर आपण तेव्हा क्लायमेट कंट्रोल करून दुभत्या जनावराला वातावरण निर्मिती करून दुधाचं उत्पादन मेंटेन करू शकतो. हे फॉगर वेगवेगळ्या ठिकाणी, पोल्ट्रीमध्ये, डेअरीमध्ये, घराच्या आसपास, जिथं आपल्याला फळझाडांना, व्हेजिटेबलला आपण हे फॉगर लावून टेम्परेचर कंट्रोल करून उत्पादन वाढवू शकतो आहे. समोरच्या आपल्याला स्प्रिंकलर दिसतात. स्प्रिंकलरचं काम इरिगेशन प्लस कूलिंग आहे. पाणी देणंसुद्धा आणि कूलिंगचं काम वातावरण थंड करण्यासाठी सुद्धा वापरले जातात. शेवटच्या 3 लाईन आपल्याला स्प्रिंकलर दिसत आहे. मॉड्युलर स्प्रिंकलर आहे आणि ग्रीन स्पिन स्प्रिंकलर आहेत. इन्व्हर्टेड आहेत, उलटे आपण टाकलेले आहेत. या सगळ्या असेंब्ली आपल्याला वापरून ठराविक अंतरावर ठेवून आपल्याला त्याचा फायदा घेता येतो. आपल्याला समोरची सिस्टम दिसते, त्याला आपण 7 in 1 म्हणतो आहे. ही 7 in 1 कन्सेप्टमध्ये वरच्या साईडला स्प्रिंकलर राहतील आणि खालच्या साईडला ड्रीप असेल. आपल्याला समोरच्या साईडला डेमो दिसतोय इनलाईनचा आणि वरती स्प्रिंकलर दिसतात. ह्याच्यामध्ये खाली ड्रीप असेल, ते सुद्धा सबसर्फेस आहे. जमिनीच्या खाली आपण 10 ते 15 सेंटीमीटर नळ्या, बेडवर 2 नळ्या टाकून PCAS ट्यूब वापरून आपण त्या सबसर्फेस करू शकतो, ड्रीप करू शकतो आहे. आणि त्याच्यामध्ये 3 फायदे भेटत आहेत की आपल्याला इरिगेशन करता येईल, पाणी देता येईल पिकांना, प्लस खतं देता येतील. आणि तिसरं आपल्याला फीचर आहे की त्याच्यामध्ये व्हेंचुरीद्वारे आपल्याला मुळाच्या कक्षेत ऑक्सिजन पाठवता येतो. वातावरणातील ऑक्सिजन आपण प्रत्येक कनेक्शनवर अशी व्हेंचुरी टाकून आपण पिकांना ऑक्सिजन पाठवू शकतो मुळाच्या कक्षेत. ह्या ऑक्सिगेशनमुळे पिकांना ऑक्सिजन भेटेल, जमीन भुसभुशीत होईल, मुळाची वाढ जोमदार होईल, पिकाची वाढ जोमदार होईल आणि उत्पादनात वाढ होणार आहे. या सिस्टमच्या खालच्या सिस्टमचे 3 बेनिफिट आहेत, इरिगेशन, फर्टिगेशन प्लस ऑक्सिगेशन. तशीच आपल्याला वरती जी सिस्टम दिसते ही स्प्रिंकलर आहेत. 50-22 स्प्रिंकलर आहे. हा स्प्रिंकलर 2.5 kg चालवायचा असतो. त्याच्या इनलेटला 2.5 kg प्रेशर असावं. हा स्प्रिंकलर आपल्याला
10 बाय 10 मीटरवर, 9 बाय 9 मीटरवर, 8 बाय 8 मीटरवर लावता येतो आणि आपल्याला बांधाच्या दोन्ही साईडला पोल लावून वरती आपल्या पिकाप्रमाणे, पिकाच्या हाईटप्रमाणे आपल्याला उंचीवर ठेवता येतो आणि आपल्याला जे समोरचं स्ट्रक्चर दिसतं आहे याला पुली आहेत, पुलीच्या सहाय्याने आपण खालीवर करू शकतो. आणि ह्या स्प्रिंकलरचे, ओव्हरहेड स्प्रिंकलरचे आपल्याला 4 फायदे आहेत. एक तो जर्मिनेशन इरिगेशन, म्हणजे आपल्याला उगवण क्षमता जेव्हा वाढवायची तेव्हा आपण मोजकं चालवून जमिनीमधील वाफसा मेंटेन करून उगवण क्षमता वाढू शकतो आहे, म्हणजेच आपण उत्पादन वाढू शकतो आहे. दुसरा फायदा एक आहे की कूलिंग, जेव्हा उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त जातं आहे पिकालासुद्धा कूलिंगची जरूरत आहे. जसं की ऊस टेम्परेचर जर तुमचं 35, 36, 37 डिग्रीच्या वरती गेलं तर ग्रोथ स्लो चालते. आपल्याला पावसाळ्यासारखं वातावरण निर्मिती करून ऊसाची किंवा दुसऱ्या फळझाडाची, भाजीपाल्यांची, कोणत्याही पिकाची आपल्याला वाढ जोमदार करता येते वातावरण निर्मिती करून. कूलिंगचा बेनिफिट आहे. तिसरा फॉलियर फीडिंग आहे, म्हणजे वरून आपण काही प्रमाणात खतंसुद्धा आपण पिकांना देऊ शकतो, बुरशीनाशक देऊ शकतो आहे. आणि चौथा बेनिफिट आहे प्रोटेक्शन, म्हणजे जसं की रोड साईडला जर आपण पाहिलं तर पिकावर धूळ साचलेली असते, रोग असतो, कीड असते. आपण वरतून पाणी मारून धूळ कीड काढू शकतो, त्याचे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढू शकतो आहे आणि उत्पादनात वाढ करू शकतो. हे वरच्या सिस्टमचे 4 बेनिफिट. एक तर क्रॉप कूलिंग, फॉलियर फीडिंग, क्रॉप प्रोटेक्शन आणि जर्मिनेशन. वरच्या सिस्टमचे 4 बेनिफिट, खालच्या सिस्टमचे 3 बेनिफिट, असे जवळपास आपल्याला दोन्ही सिस्टमद्वारे, एकाच सिस्टमद्वारे आपल्याला, कंबाईन सिस्टमद्वारे आपल्याला 7 बेनिफिट घेता येतात. ह्याच्यात ऑप्शन आहेत आपल्याकडे. तुम्ही म्हणले आम्हाला फक्त स्प्रिंकलर वापरू, तुम्हाला 4 बेनिफिट भेटतील, आपण त्याला 4 in 1 म्हणू. जर तुम्ही म्हणले आम्ही जमिनीवरचं ठिबक आहे तेव्हा आपल्याला ऑक्सिगेशन करता येणार नाही, तेव्हा आपण त्या सिस्टमला खालचे 2 बेनिफिट, वरचे 4 बेनिफिट, असे त्याला 6 in 1 म्हणू. असे वेगवेगळे आपल्याला फायदे घेऊन उत्पादनात वाढ करता येते आणि आपलं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावता येतं. तसंच ह्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याकडे ह्या कमी जाडीच्या ट्यूब आहेत. आपल्याला बऱ्याच ठिकाणी सबसिडी, ज्या ठिकाणी भेटत नाही आपल्याला किंवा आपल्याकडे जास्त क्षेत्र असेल त्या ठिकाणी आपण असे लेझर स्प्रे, जसे की भाजीपाला, कोथिंबीर, पालक, मेथी, कांदा, रोपवाटिका, त्याच्यासाठी आपला 32 mm लेझर स्प्रे पाईप वापरू. 40 mm, 32 mm, 20 mm वेगवेगळे ऑप्शन आहेत. ह्याच्यामध्ये ह्याची जाडी 0.3 mm असते. याला आपल्याला 32 mm ला 50 मीटर आपल्याला लांबीवर घेता येतं आणि ह्याचा थ्रो दोन्ही साईडला जवळपास आपल्याला 6 मीटर थ्रो भेटेल, दोन्ही मिळून 3-3 मीटर दोन्हीकडे पाणी जेटच्या फॉर्ममध्ये बाहेर येईल. ह्याचं प्रेशर, वर्किंग प्रेशर आपल्याला 0.7 kg/cm² स्क्वेअरच्या दरम्यान ठेवलं पाहिजे. आणि ह्याचा फायदा घेऊन आपण जे कमी उंचीचे पीक आहे, 2 फुटाच्या आतले, 3 फुटाच्या आतले, त्या पिकांना आपण कमी किमतीमध्ये 10 ते 12 हजाराच्या दरम्यान किंमत एकरी लागते आणि हे वापरून आपण पिकाची जोमदार वाढ करू शकतो आणि उत्पादनात वाढ होऊ शकते. त्याच्यामध्ये परत आपल्याला इथं कमी जाडीच्या नळ्या आहेत. 0.15 mm पासून 0.5 mm थिकनेसच्या नळ्या आहेत. आपल्याला 5 मील, 6 मील, 8 मील आपण अशा टर्बो स्लिम ट्यूब घेऊन किंवा 10 मील, 12 मील, 13 मील टर्बो लाईट ट्यूब आपण घेऊन किंवा 0.4 mm ची जैन टर्बो 7 ट्यूब घेऊन आपण कमी किमतीमध्ये ठिबक करून 10,000, 15,000 ठिबक करून सुद्धा आपण पिकं घेऊ शकतो. कमी पाण्यामध्ये उत्पादन वाढू शकतो आणि आपलं जीवनमान उंचावू शकतो. तसेच पुढच्या साईडला आपल्याकडे फळझाडांना वेगवेगळे ड्रिपर आहेत. ते ड्रिपर आपण वापरून फळझाडांना पाणी देऊ शकतो. याला आपण ऑनलाईन ड्रिप इरिगेशन म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये सुद्धा PC, नॉन PC ऑप्शन असतात. की समतल जमीन असेल तर नॉन PC ड्रिपर वापरू, चढउताराची जमीन असेल तर PC ड्रिपर वापरू, काटेकोर पद्धतीने पाणी द्यायचं असेल PC NL ड्रिपर वापरून पिकांना आपण पाणी देऊ शकतो. समोरच्या साईडला आपल्याला इनलाईन ट्यूब दिसतात की इनलाईन ट्यूब म्हणजे नळ्यामध्ये आपल्याला आतमध्ये ड्रिपर असतो. आपल्याला निवड करताना त्याचा ठराविक डिस्चार्ज आणि ठराविक स्पेसिंग घ्यायची असते. 2 ड्रिपरमधले अंतर आपल्याकडे 20 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर असते. आपण कधी बी निवड करताना
कमी स्पेसिंग आणि कमी डिस्चार्ज घ्यायचा. त्याच्यामुळे आपलं लवकर इरिगेशन होईल, सर्व ओलावा लवकर फैलेल आणि लवकर आपण सिस्टम बंद करू. आपल्याकडे डिस्चार्जचे ऑप्शनसुद्धा 0.85 ते 4 लिटर पर्यंत तो आपल्याला ऑप्शन भेटतील. आणि सिस्टमची कॉस्ट कमी करण्यासाठी आपल्याला कधी डिस्चार्ज कमी घेतला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे फीचर आहेत. नॉन PC ट्यूब आहेत ज्या समतल जमिनीसाठी सुटेबल आहेत. PC ट्यूब आहेत त्या चढ उतारामध्ये आपण वापरू शकतो. PC ट्यूब घेतल्या, PC फीचर घेतलं तर सर्व झाडाला सारखं पाणी सारखी खतं भेटतात. प्रेशरचा फरक त्याचा काही जाणवत नाही आणि झाडांना सगळे सारखी खतं आणि सारखी पाणी भेटल्यामुळे सर्वांची सारखी ग्रोथ होते. सर्वांना फूल फळं सगळे सारखे लागतात. आणि आपण जर आपल्याला काटेकोर पद्धतीने पाणी द्यायचं आहे, जसं की पॉली हाऊस आहे, ग्रीन हाऊस आहे, हाय व्हॅल्यू क्रॉप आहे, तेव्हा आपल्याला PCNL ट्यूब आहे. PCNL म्हणजे त्याला नॉन लिकेज म्हणू आपण त्याला ओपनिंग क्लोजिंग प्रेशर दिलेले असतात. आपल्याकडे जैन टर्बो कॅस्केड PCNL ट्यूब आहे. त्या ट्यूबला ओपनिंग प्रेशर 1 kg/cm² आहे. म्हणजे जसं आपण सिस्टम चालू केली एकाच वेळेस सगळे ड्रिपर उघडतील आणि पाणी द्यायला सुरू करतील. आणि जेव्हा आपण सिस्टम बंद करू ते 0.25ला सर्व ड्रिपर एकाच वेळेस बंद होतील. म्हणजे ह्या फीचरमुळं पाईपलाईनमध्ये पाणी थांबून राहील आणि दुसऱ्या वेळेस आपण जेव्हा चालू करू तेव्हा लगेच ते 1 kg प्रेशर तयार झालं की सर्व ड्रिपर पाणी द्यायला सुरू करतील. ह्या फीचरमुळे लॅटरलमधलं पाणी ड्रेन होत नाही, थांबून राहतं. आपल्याकडे पाण्याचं शॉर्टेज असेल, काटेकोर पद्धतीने पाणी द्यायचं आहे, खतं द्यायचं आहे, तेव्हा PCNL टर्बो कॅस्केड जैन टर्बो कॅस्केड ट्यूबचा वापर करून आपण पिकांना पाणी देऊ शकतो. त्याच्यामध्ये नंतर PCAS ट्यूब आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जैन टर्बो कॅस्केडमध्ये PCAS ट्यूब आहे, जैन टर्बो टॉप PCAS ट्यूब आहे. हे PCAS फीचर हे आपण जेव्हा आपल्याला सबसर्फेस ड्रिप करायचं आहे तेव्हा ती ट्यूब आपल्याला वापरला जाते. AS म्हणजे अँटी सायफनिंग. जेव्हा आपल्याला आपण सिस्टम बंद करतो, वरती जमिनीच्या वरती असेल तर हवा सक करतील ट्यूब. आपण जमिनीखाली जर ट्यूब असेल तर ती AS फीचर काय करतं, सायफनिंगला स्टॉप करतं. म्हणजे आपण जेव्हा सिस्टम बंद करतो तेव्हा बाहेरची हवा सक करणार नाही किंवा मातीसुद्धा आतमध्ये ओढणार नाही. ह्या फीचरमुळे त्याचं आयुष्य वाढतं आहे. आणि ती PCAS ट्यूब ही जमिनीखाली नळ्या टाकण्यासाठी किंवा जमिनीखालचं ड्रिप करण्यासाठी, सबसर्फेस करण्यासाठी सुटेबल आहे. असे वेगवेगळे फीचर वापरून त्याच्यात परत अजून एक नवीन फीचर आहे, त्याला RID फीचर म्हणतो आम्ही, रूट इंट्रुजन डिटरंट. म्हणजे मुळं ड्रिपरमधून आउटलेटमधून मध्ये जाऊन ड्रिपरला ब्लॉक करणार नाहीत. असं सुद्धा आपल्याकडे फीचर आहे. ते वापरून आपण ठिबक करू शकतो. आणि अशा वेगवेगळ्या फीचर निवडून आपल्या गरजेप्रमाणे आपण वेगवेगळे फीचर निवडून, वेगवेगळ्या ट्यूब निवडून, वेगवेगळ्या आपल्याला ज्या सिस्टम दिसत आहे तिथं वेगवेगळ्या सिस्टम निवडून, प्रोडक्ट सिलेक्शन महत्त्वाचं आहे. तुमच्या गरजेप्रमाणे वेगवेगळा जो प्रोडक्ट पाहिजे तो निवडून आपण आपल्या ठिकाणी शेतात लावून आपण उत्पादन वाढवू शकतो आणि आपलं जीवनमान उंचावू शकतो. आणि आपल्या ह्या सिस्टममुळे आपल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल आणि आपण चांगल्या पद्धतीने आपण सिस्टम लावून उत्पादन वाढवू शकतो.